काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादीच्या आमदारांना सोबत घेतलं। आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला। काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांचा गंभीर आरोप। काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी भिवंडी आरएसएस मानहानी प्रकरणी सुनावणी भिवंडी न्यायालयात हजर राहण्याची शक्यता। बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर राजकीय वाद पेटला। ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रेंच्या ट्विटनंतर राजकीय घमासा। प्रत्येक भेटीत राजकारण शोधू नका। काल शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांना भेटेल। राज ठाकरेंचं एकनाथ शिंदेंच्या भेटीवरून वक्तव्य। बारामती विमान अपघात प्रकरणी चौकशीचा प्राथमिक अहवाल 30 दिवसात सादर केला जाणार। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाची महत्त्वपूर्ण माहिती। जयकुमार गोरेंबद्दल बोलताना भीती वाटते, मंत्री शंभूराज देसाईंची खोचक टीका। सिंधुदुर्गातल्या किल्ल्यांच्या अभ्यासासाठी निधी मंजूर। शेलारांच्या निर्णयामुळे पर्यटनाला चालना मिळेल, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। भिगवण प्रकरणात मुलीची प्रेम प्रकरणाची प्रतिज्ञापत्रात कबुली। घरच्यांना प्रेम प्रकरणाबाबत सांगितलं, मात्र घरच्यांचा विरोध। मिरची पूड फेकली नसल्याचं देखील नमूद। भिगवणमधल्या तरुणीच्या कुटुंबियांचे गंभीर आरोप। मुलीवर दबाव असल्याचा कुटुंबियांचा आरोप। मुलगी ताब्यात न दिल्यास कुटुंबियांचा आत्महत्येचा देखील इशारा। मुंबई शहरातला हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावला। AQI 200 पेक्षा जास्त गेल्यानं प्रदूषणाची पातळी चिंताजनक। कोल्हापुरात स्वीकृत नगरसेवकांवरून वाद शिगेला। शिवसेना विरुद्ध ठाकरे गटाचा वाद पेटला। कोल्हापूर महापालिकेची आज सर्वसाधारण सभा। पुढचा आमदार हा ठाकरे गटाचाच असणार। वैभव नाईकांकडून विद्यमान आमदार दीपक केसरकरांना डिवचण्याचा प्रयत्न। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्ली दौऱ्यावर। राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत होणार बैठक। राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता। आजपासून राज्य बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेला सुरुवात। राज्यातले 16,15,489 विद्यार्थी परीक्षा देतील। सलग 15 डब्यांची लोकल लवकरच वेस्टर्न रेल्वेच्या सेवेत। लोकल चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीत बनली। नागपूरमधला धक्कादायक प्रकार। 4 वर्षीय चिमुरड्याला रात्रभर शाळेतच कोंडलं। कर्मचाऱ्याच्या तपासणी न करताच कुलूप लावल्याचा प्रकार। किंग चार्ल्स यांचे बंधू अँड्र्यू यांना अटक। सरकारी कार्यालयात गैरवर्तणुकीचा संशय। 11 तासांच्या तपासणीनंतर जामीन मिळाला। ब्राझील कार्निवलचा उत्साह शिगेला। तब्बल 6.5 कोटी लोकांची गर्दी जमण्याचा अंदाज। 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार कार्निवल। झिम्बाब्वेनं श्रीलंकेला घरच्या मैदानावर दिला पराभवाचा धक्का। कर्णधार सिकंदर रजाची इनिंग ठरली सामन्याचा टर्निंग पॉइंट।